शासनानं शासनाच्या ताब्यात घेतलेले आहे. असं कोण म्हणले तर मंडळ अधिकारी स्वतः शासन सांगत आहे कागदावर की ही जमीन आमच्या ताब्यात आहे. आजच्या तारखेला सुद्धा ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे. तर शासनाच्या ताब्यात जमीन असताना तिथे 40 घरे झाली कशी? हा पंचनामा हा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा आहे की वारंवार तिथं अतिक्रमण होत आहे. 2021ला हा पंचनामा केलेला त्या जागेवर की बाबा इथं वारंवार अतिक्रमण होत आहे. तहसीलला असं पत्र दिलं मंडळ अधिकाऱ्यानं, तरी सुद्धा त्या जमिनीवर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही. आणि आपण बघत असाल हा 2011चा त्या जमिनीचा फोटो आहे. तिथं फक्त तेव्हा 2 घरं होते. 2 घरं असल्यापासून समस्त पुजारी समाज तिथं जाऊन तहसीलला अर्ज देत आहे की बाबा इथं अतिक्रमण होत आहे. 2015 पासूनचे आमच्याकडे अर्ज आहेत, परंतु आमचे अर्ज साईडला फेकून देऊन त्या अर्जावर कधी बघितलं नाही. आणि आज त्या 2 घराचे 40 घरं झालेले आहेत. त्याचे सुद्धा मी तुम्हाला पुरावे व्हॉट्सअपला पाठवतो, व्हिडिओ त्या जागेचे. आणि मूळ इथं सांगायचं म्हणलं तर एक बाब अशी आली की त्या 40 घराच्या बाहेर नगरपालिकेची पाटी आहे की यांना घरकुल देण्यात आलेले आहेत. तर माझं म्हणणं आहे की ही जमीन खिदमत माश आहे. खिदमत माश जमीन म्हणजे ह्याच्यावर कुणाचाच अधिकार नाही, फक्त देवाचा अधिकार आहे. मग देवाच्या जमिनीला नगरपालिकेने घरकुल मंजूर कसे केले? आज घरकुल द्यायचं म्हणलं तर तिथं जिओ टॅग ही गव्हर्नमेंटची सरकारची एक सिस्टीम आहे की बाबा तुम्ही ते लोकेशन बघा आणि ते हे करा. पण ते सुद्धा न बघता आज एका घराला 40 घरांना तिथं घरकुल देण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही उपोषणाला बसलो. 8 दिवसात कारवाई करतो म्हणले, अद्यापपर्यंत कसलीही तिथं कारवाई केली नाही. आणि यामुळे जे तिथं भूमाफिया बसलेत त्यांचं आणखीनही वाढत आहे की प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारची म्हणजे आमच्यावर येत नाही किंवा कारवाई करत नाही. आम्ही अल्पसंख्याक समाज असल्यामुळे आमच्यावर हे दखल देत नाहीयेत, असं काही विषय आहे. पण प्रशासन आम्हाला, तहसीलदार हे मंदिरचे अध्यक्ष आहेत स्वतः. आम्ही आता